साहेब, बऱ्याच दिवसातून पाटलाला संधी आहे पंचायत समिती सदस्य देण्याची. भारतीय जनता पार्टीचा माझा तिसरा उमेदवारी अर्ज होता, परंतु भारतीय जनता पार्टीचं प्राबल्य तेवढं विजयापुरतं नसल्यामुळं माझ्या लोकांची, माझ्या भागातल्या 4 गावांची आज सकाळी बैठक झाली. साधारणतः 100-125 लोक त्या बैठकीला उपस्थित होते. सर्वांनी मला विनंती केली की बाबा तुम्ही थांबला तर निश्चित सरपंच पाटला भागाचा आपल्यापैकी कोणतरी, राहणाऱ्या 2 उमेदवारांपैकी कोणतरी एक पंचायत समिती सदस्य होईल आणि या पाटला भागाला त्या ठिकाणी नेतृत्व मिळेल. आणि तुम्हालासुद्धा पुढच्या काळामध्ये एखादी निवडणूक लढवायची असेल, बाजार समिती असेल, पुढच्या जिल्हा परिषद पंचायत समिती, तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही एकमुखाने त्यावेळेस पाठिंबा देऊ असं आमच्या भागातील 4 गावातील लोकांनी सांगितल्यामुळं त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची माझी असणारी उमेदवारी माघारी घेत आहे. आता माघारी घेऊन पाठिंबा कोणाला? पाठिंब्यासाठी मला 2 दिवस वेळ लागेल विचार करायला. कुठल्या कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते संपर्कात आहेत? संपर्कात माघार झाल्यानंतर मला शिवसेना पक्षाकडनं सुद्धा अनेक फोन आले. तर 2 शिवसेना आहेत? नाही, शिवसेना धनुष्यबाण. अच्छा, हां. आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी घड्याळ यांचेसुद्धा अनेक फोन आलेले आहेत. अनेक लोकांनी त्या ठिकाणी मला भेटायला बोलवलं आहे, परंतु मला भेटायला बोलवलं आहे? हो. आणि तुम्हाला भेटायला कोण आलं होतं? नाही, भेटायला कोण नाही मला. कोणच झालं नाही? तुमचं मन काय सांगते, कोणाला पाठिंबा द्यावा? नाही, मन मी माझ्या जिल्हाध्यक्ष असतील, माझे वरिष्ठ जे नेते असतील भारतीय जनता पार्टी. आता माघारी वरिष्ठांशी चर्चा करून घेताय की एकटा निर्णय घेताय? वरिष्ठांना मी कळवलेलं आहे की माझ्या भागातील 4 गावांचा असा निर्णय झाला आणि शेवटी मित्र पक्षाबरोबर आहे, परंतु एखाद्या मी जर पक्षामध्ये कायसाठी आहे तर माझ्या भागाचा विकास करण्यासाठी. माझी लोक जर एखादी गोष्ट मला सुचत असेल तर त्यांचं मला मान्यच करावं लागेल. त्यामुळं मला ह्यावेळेस माहिती अशी मिळते की पठार भागावर गेले 2-3 वर्ष पंकज कनसे यांनी पाणी पुरवलं, लोकांची तहान भागवली आणि लोक त्यांच्यावर खुश आहे. पंकज कनसे तुमचे व्यक्तिगत मित्र आहे. स्मिता कनसे यांना तुम्ही पाठिंबा देणार अशी माहिती मिळते. हां, 2 दिवसात योग्य तो निर्णय होईल माझा. पण निर्णय काय धनुष्यबाणाच्या बाजूने असेल की घड्याळाच्या बाजूने असेल? नाही, शेवटी धनुष्यबाणाबाबत पॉझिटिव्ह निर्णय होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा विचार त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाने एक आहे. मुंबई महानगरपालिका असेल किंवा मुंबईच्या आजूबाजूच्या सगळ्या महानगरपालिका असेल, राज्याचे शासन चालवतात ते. त्यामुळे शेवटी त्या विचारधारेच्या आणि युतीच्या मार्गाने मी जाण्याचा शक्यतो प्रयत्न करेन. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.